आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते आज नागपूर इथे ॲडव्हान्टेज विदर्भ कार्यक्रमात आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत बोलत होते। यासाठी सरकार येत्या 2-3 महिन्यात भविष्यासाठी सज्ज अशी धोरणं आणणार आहे असं सांगत त्यांनी देश परदेशातल्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्राचा सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत। लॉजिस्टिक्स अर्थात माल वाहतूक व्यवस्थापन, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, सोलर अर्थात सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असून सर्वाधिक परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। राज्य सरकारनं गेल्या काही महिन्यांमध्ये GCC पॉलिसी, रत्न आणि आभूषण धोरण, बांबू धोरण जाहीर केलं आहे। नवं औद्योगिक धोरण आणलं आहे। यामध्ये भर घालून 7 नवी धोरणं आणली जातील असंही त्यांनी सांगितलं। गडचिरोलीला पर्यावरणपूरक ग्रीन स्टील हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनंही आम्ही ठोस पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल गॅसिफिकेशनच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे। देशातील अशा स्वरूपाच्या पहिल्याच गुंतवणुकीमुळे विदर्भातील कोळसा परिसंस्थेचं चित्र संपूर्णपणे बदलणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 देशातले लोक ॲडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत। विशेषतः 22 देशातले अँबॅसेडर्स, हाय कमिशनर्स, काउन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज काही स्ट्रॅटेजिक MOUs देखील आम्ही केलेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे, त्याचा MOU आहे। एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक MOU आम्ही केलाय, जो सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स, इनगॉट्स पर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणार आहे। त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे। वेगवेगळ्या सेक्टरमधले काही MOUs देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। याच परिषदेत 10,831 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 3 सामंजस्य करार देखील झाले। महामेट्रो आणि केअर हॉस्पिटल, गॅलेक्सी सोलर कंपनी यांचे करार, तसंच तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या GR इन्फ्रास्ट्रक्चर सोबत झाला। या परिषदेत आज 22 देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि उद्योग प्रतिनिधींची उपस्थिती होती। मुंबई